त्यांनी आसन ग्रहण करावे। कारंजाचे श्री शिरीष दर्यापूरकर यांचा व्यासंग आहे की प्रत्येक वक्त्याला ते त्यांच्या जन्मतारखेची एक नोट सप्रेम भेट देत असतात। त्याप्रमाणे ते आज श्री विलासजी शिंदे यांना त्यांच्या जन्मतारखेची नोट सप्रेम भेट देत आहेत श्री शिरीषजी दर्यापूरकर। यानंतर मी श्री विलासजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन बसावे। स्वागतम सुस्वागतम स्वागतम। गेल्या 66 वर्षापासून आपण कारंजा येथे श्री शरद व्याख्यानमालेचे आयोजन करत असतो आणि या व्याख्यानमालेच्या आयोजनात आपण कारंजेकर सर्व रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो, तो सर्वच प्रकारे असतो आणि आपल्या सहभागामुळे व सहकार्यामुळे ही व्याख्यानमाला आपण उत्तरोत्तर प्रगतीकडे नेत आहोत। आणि ही व्याख्यानमाला आयोजित करत असताना आज आम्ही पण वेगवेगळे विषयाला घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि नुसतं व्याख्यान ऐकवण्यात म्हणजे जे व्याख्याते आहे त्यांचं व्याख्यान तर ठेवतच असतो आपण, पण जे कर्तृत्ववान आहे वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी कर्तृत्वाची उंची गाठली आहे अशा लोकांना पण आपण आपल्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असते। म्हणजे त्या मालिकेत आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचं इथं आपण व्याख्याने ठेवलेले आहेत। श्री विजयराव भटकर साहेब ज्यांनी विज्ञानात मोठं काम केलं आहे, प्रकाश आमटे असो, डॉक्टर कोल्हे असो ज्यांनी सेवा क्षेत्रात मोठं काम केलं आहे, डॉक्टर अनिल अवचट ज्यांची सामाजिक क्षेत्रात मोठं काम केलं, असे अनेक वेगवेगळे वक्ते आपण आपल्यासमोर आणलेले आहेत। तसंच त्याच एक मालिकेत एक नाव घेता येईल असं नाव म्हणजे श्री विलास शिंदे ज्यांनी शेती व शेतीपूरक व्यवसाय या क्षेत्रात एक मोठं उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांना एक मार्गदर्शक अशी भूमिका ते निभावत आहे। आणि म्हणून आज आपण शेती विषयाला धरून त्यांना आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम मी श्री विलासजी शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी श्री सदाशिवराव गायकवाड यांना विनंती करतो की ते श्री आजचे वक्ते विलासजी शिंदे यांचं स्वागत करतील। तसेच श्री विलासजी शिंदे यांच्यासोबत आलेले श्री प्रितेशजी करे यांचं स्वागत श्री उदय गर्जे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। ज्यांच्या सहकार्याने श्री विलासजी शिंदे आपल्यापर्यंत पोहोचले आहे असे श्री धनंजयराव वार्डेकर यांचं स्वागत श्री श्याम सवई करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मंगरूळवरून काही शेतकरी आलेले आहेत ज्यांना श्री विलासजी शिंदे यांचं स्वागत करायचं होतं। ठीक आहे, तो नंतर बहुतेक पोचले नसतील। यानंतर वक्त्यांचा परिचय श्री धनंजयराव वार्डेकर करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार। माझं नाव तेच आहे, धनंजय वार्डेकर। मी सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहे आणि आजचे जे आपले व्याख्याते आहेत विलास शिंदे यांच्यासोबत 2005 पासून काम करण्याचा मला योग आला किंवा त्यांचं काम जवळून बघण्याचा योग आला आणि त्यांना जे मी पाहिलं जवळून ते थोड्या वेळात सांगणं कठीण आहे। एक 10 मिनिटाचा आपण व्हिडिओ पण इथे बघणार आहोत, त्यात पण तुम्हाला कळेल
काही ठळक मुद्दे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो जे मला आवडले किंवा ज्याच्यामुळे मी इम्प्रेस झालो. द्राक्ष निर्यातीमध्ये आज सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून सह्याद्री आहे भारतातून. तर हिचं काम जेव्हा 2004 साली सुरू झालं आणि ज्यावेळी इतर सगळे निर्यातदार जे ट्रेडर एक्सपोर्टर होते म्हणजे व्यापारी होते, त्याच विलास शिंदेसारखा एक शेतकरी निर्यातदार यांनी काम सुरू केलं, तेव्हा त्यांचं वैयक्तिक नावाने निर्यात होती, म्हणजे विलास विष्णू शिंदे या नावाने त्यांचं निर्यात होतं. आणि ज्यावेळी हे जुने निर्यातदार ट्रेडर एक्सपोर्टर एका 160 बॉक्सच्या एका पॅलेटला एक बारकोड लावायचे, कारण आपेडा ही संस्था सांगायची की बारकोड ट्रेसेबिलिटीसाठी लावला पाहिजे, त्यावेळी शिंदेसाहेब त्यांच्या एका 500 ग्रॅमच्या पनेटला बारकोड लावत होते. इतकं दूरचं व्हिजन, म्हणजे त्याला काही एखाद्या गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केलं नव्हतं की तुम्ही हे 500 ग्रॅमच्या पनेटला द्राक्षाच्या लावा, पण त्यांचं व्हिजन असं होतं की हा 500 ग्रामचं पनेट जेव्हा युरोपच्या मार्केटमध्ये जाईल तेव्हा कदाचित खराब निघाले द्राक्ष किंवा अतिशय चांगले असले तर ते 500 ग्रामचं पनेट कोणत्या शेतकऱ्याचं आहे, कोणत्या बागेतून निघालेलं आहे याची ट्रेसेबिलिटी असावी, हे व्हिजन त्यांचं होतं. आणि त्यामुळेच कदाचित आज ते भारतामधले सगळ्यात मोठे द्राक्ष निर्यातदार आहेत. कॉर्पोरेट कंपन्या महेंद्रसारख्यासुद्धा जी गोष्ट अचीव करू शकले नाही ते सह्याद्रींनी करून दाखवलं. ज्यावेळी विलासजींना लक्षात आलं की हे आपण एकट्याने काम करणं शक्य नाही, आपल्याला अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल, तेव्हा त्यांनी 2010-11मध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली व तिचा आलेख हा 2010-11पासून सारखा चढताच आपल्याला बघायला मिळतो. फक्त एक वर्ष असं 2010चं द्राक्षाच्या इंडस्ट्रीमध्ये खूप बेकार आलं की CCCचा इश्यू होऊन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला खूप लॉस झाला, पण एकाही शेतकऱ्याचे पैसे सह्याद्रीनी दिले नाही असं झालं नाही. प्रत्येक शेतकऱ्याला पैसे दिले, कारण जेव्हा एखादा निर्यातदार पैसे कमवतो तेव्हा तो काही शेतकऱ्याला देत नाही. मग एखाद्या लॉसमध्ये शेतकऱ्याचे पैसे का आपण बुडवायचे, तर स्वतःच्या जवळची काही प्रॉपर्टी विकून त्या शेतकऱ्याला त्यांनी दिलं. सोबतच टोमॅटोचा जर विषय केला तर टोमॅटोमध्ये त्यांनी खूप अभ्यास केला. एका क्रेट टोमॅटोला किती खर्च लागतो शेतकऱ्याला, त्यापेक्षा निश्चित त्याला 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे तरच तो सस्टेन राहील, ही भूमिका घेऊन काम केलं. आणि एक वेळ अशी होती की डाळिंबामध्ये टमाटेमध्ये काही मार्केटचे रेट सह्याद्री ठरवत होती. आणि आजच मी चर्चा केली, मला माहीत होते आकडे 300 मेट्रिक टनची रोजची क्रशिंग कॅपॅसिटी टोमॅटोची आहे, पण आज मी चर्चा केली असता असं कळलं की 1000 टन प्रतिदिवस टोमॅटो क्रशिंग होऊ शकतो सह्याद्रीमध्ये. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आज उभं केलेलं आहे. विलास शिंदेंचा परिचय जे काही आपलं 10 मिनटात आपण व्हिडिओमध्ये ऐकणार, त्याशिवाय 2-3 गोष्टी मी सांगतो की मध्ये 2007-8ला अशी वेळ आली होती की अपेडा नावाच्या गव्हर्नमेंटच्या संस्थेने विलासजींच्या एक्सपोर्टला बॅन केलं होतं. त्याचे कारण काही कमर्शियल इश्यूज झाले होते. लॅबोरेटरी, ज्या लॅबोरेटरीमध्ये आपण द्राक्ष निर्यात करताना तपासतो त्या लॅबचं आणि कंपनीचं काही देवाणघेवाण झालं आणि गव्हर्नमेंट एजन्सींनी त्याच्यात पडायला नाही पाहिजे तरी ती एजन्सी पडली आणि त्यांना बॅन केलं. आणि जेव्हा काही चुकीचं नसताना बॅन केल्यानंतर जेव्हा लक्षात आलं तर द्राक्ष निर्यातदार संघटना असेल किंवा इतर संघटनामार्फत जेव्हा डेलिगेशन गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही माफी मागा, एक ॲपॉलॉजी लेटर द्या, आम्ही तुमचं बॅन लिफ्ट करू. पण त्यावेळेस विलासजींनी स्टँड घेतला की माझं काही चुकलं नाही, मी शेंगा खाल्ल्याने मी टर्पल उचलणार नाही. आणि आपल्याला भाग पडलं की त्यांच्यावर कुठली ॲक्शन न घेता ते त्यांचं बॅन परत त्यांना लिफ्ट करावं लागलं, कारण त्यांची काहीच चूक नव्हती. तर अशा अनेक प्रसंगातून ते तावून सुलाखून बाहेर पडून आज जर पाहिलं तर भारतातली नव्हे आशिया खंडातली सगळ्यात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी आहे, जिचा टर्नओव्हर 1008 कोटी रुपये आहे. आणि त्यांचा मानस असा आहे की अशा अनेक सह्याद्री आपल्या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजे, कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाही. ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी जी पिकं असतील
त्या पिकामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या पाहिजे. त्याला सह्याद्रीचा जो काही अनुभव आहे, काय करावं काय करू नये याचा आपल्या निश्चित पाठीशी असणार आहेत. त्यांनी महाराष्ट्रामधल्या अनेक ज्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या आहे, मराठवाड्यातल्या असतील, विदर्भातल्या असतील, त्या दत्तक घेतल्या, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्याची एक यशोगाथा जर सांगायची ठरली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी म्हणून एक गाव आहे, तालुका प्लेस, तिथली एक दत्तकृपा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे. अगदी फार शिकलेले ते मुलं नाहीत, त्यांनी एकत्र येऊन केली उभी. आणि सह्याद्रीने फक्त पाठीवर हात ठेवला की भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तर मला सांगायला आनंद होईल की त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं आज टर्नओव्हर 200 कोटीपेक्षाही जास्त आहे. जर ती साधी मुलं कळमनुरी तालुक्यासारखी, आणि त्यांना तर हॉर्टिकल्चर क्रॉप नाही, कारण आपण म्हणतो की तुम्ही द्राक्षात केलं, डाळिंबात केलं, तिथं शक्य आहे, टोमॅटोमध्ये शक्य आहे, पण जी पिकं हळद असेल, तूर असेल, हरभरा असेल, या पिकामध्ये आम्ही करू शकत नाही. त्यांच्यासाठी हे बेस्ट उदाहरण आहे. मला असं वाटतं की त्यांनी हरभऱ्यामध्ये आणि हळदीमध्ये आणि तुरीमध्ये 200पेक्षा जास्त कोटी रुपयाचा एका वर्षामध्ये टर्नओव्हर केला. आणि मला निश्चित खात्री आहे, जर सह्याद्रीचं पाठबळ नेहमी त्यांच्या पाठीशी असलं तर ते मल्टिपल फोल्डमध्ये त्यांची प्रगती करतील. तर मला वाटते हा परिचय पुरेसा आहे. बाकी तुम्ही त्यांना ऐकणारच आहात. विविध पुरस्कार त्यांना दरवर्षी कुठला तरी पुरस्कार मिळतो. काही विदेशी कंपन्यांनी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली, ते काही कर्ज दिलं नाही, त्यांना इक्विटीमध्ये पैसे द्यायला आज बाहेरच्या कंपन्या इच्छुक असतात, जे की फार रेअर गोष्ट आहे. आणि याला एकच कारण की त्यांची विश्वासार्हता. मी आयोजकांना धन्यवाद देईल की त्यांनी विलासजींना इथे बोलवलं आणि आपले जे काही शेतकरी प्रेक्षक आहेत, आपण शेतकरी जरी नसलो तरी आपण शेतकऱ्याशी जुळलेले बांधव आहोत, तर त्या सर्वांना विलासजींना ऐकायला चान्स दिला. विलासजींचे मी आभार मानतो की त्यांनी व्यस्त त्यांच्या कार्यक्रमातून आपल्याला इतक्या लांब येऊन वेळ दिला. आज रस्त्यात असं परिस्थिती होती की बरेच ठिकाणी रस्ता रोको वगैरे होतं, पण त्यातून आपल्या नशिबाने ते सुखरूप इथे वेळेत पोहोचलेत आणि ते आपलं इथं लेक्चर डिलिव्हर करतील. मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. हे कुठल्याही IT कंपनीचं ऑफिस नाही. इथंच महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भारताला जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिले. शेतकरी म्हणलं की आत्महत्या, कर्ज, दुष्काळ, अतिवृष्टी असे शब्द पेपर आणि बातम्यांमध्ये दिसतात. क्षमता असूनही एकेकाळी जगाची भूक भागवणाऱ्या भारतावर आयातीची वेळ पण येऊन गेली. या सगळ्याच्या मुळाशी जाऊन जर कारण शोधायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जग लय पुढे गेलं, पण भारताचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र तिथंच राहिला. नाशिक जवळच्या मोहाडीमध्ये 2010 साली शेती क्षेत्रात एक इकोसिस्टीम तयार व्हायला सुरुवात झाली आणि पुढच्या काहीच वर्षात एका तरुणानं त्याच्या सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन गरुड झेप घेतली. अफाट इच्छाशक्ती, शास्त्रोक्त शेती अभ्यास, शेतीकडे बघायचा व्यावसायिक दृष्टिकोन, 9 वर्षाचा कोलमडून टाकणारा प्रवास आणि 75 लाखाचं कर्ज. या परिस्थितीत एका शेतकरी तरुणानं सुरुवात केली आणि 15 वर्षात शेतीला एका यशस्वी व्यवसायाचं रूप देत एक भारी मॉडेलच उभा केलं. आपलं पारंपरिक दृष्टीने जर पाहिलं तर शेती आपली जीवन पद्धती आहेत, संस्कृती आहेत, अशा दृष्टिकोनातून बरेच जण शेतीमध्ये काम करत आहेत आणि हे सर्व करण्यामध्ये आपला खर्च होतोय, त्याच्यामध्ये आपले कर्ज वाढत आहेत. ही जी काही वस्तुस्थिती आहेत ही समजतेत,
पण त्याच्यामागचे कारणं समजत नाही. याचं कारण आहे का त्याला व्यवसाय म्हणून बघत नाही आपण. आता जेव्हा जागतिक बाजारामध्ये आम्ही काम करतोय, 42 देशामध्ये सह्याद्री पोहोचलेले आहेत. तिथलं जसं शेतकरी आहेत, जो जसं व्यवसायातील विचार करतो. अमेरिकेत जा, तुम्ही युरोपमध्ये जा, ऑस्ट्रेलियात जा, तिथं काही असं कोणी अन्नदाता बळीराजा अशा काही संकल्पना नाही आहेत. तिथं तर पूर्ण व्यवसाय म्हणूनच आहेत. आणि मग त्यासाठी जे गरजेप्रमाणे ज्या काही व्यवस्था आहेत, सोप्या भाषेत जर म्हटलं तर पिलरची भाषेत जर म्हटलं तर 5 साधारण पिलर. त्यातला एक महत्त्वाचा भाग जो आहे आता, की आपण ऑर्गनाइज मार्केटला जोडलं जातोय का, म्हणजे आम्ही शेतकरी म्हणून स्वतः मार्केटला जोडलं जातोय का, शेवटच्या ग्राहकापर्यंत जातोय का. दुसरं, त्याला गरजेप्रमाणे भांडवल जे काही पूर्ण मूल्य साखळी उभी करण्यासाठी ते तुम्ही कसं उभं करू शकता. तिसरा, त्याला गरजेप्रमाणे मग टेक्नॉलॉजी, कारण आता टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा सगळ्या क्षेत्रामधला महत्त्वाचा भाग झालेला आहे. तर त्याचा वापर आपल्याला प्रत्येक पातळी कसा करता येईल. चौथा जो आहे इन्फ्रास्ट्रक्चर, वेगळ्या पातळीवर जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, मग ते काही स्टोरेजेसच्या स्वरूपात असेल, प्रोसेसच्या स्वरूपात असेल, लॉजिस्टिक स्वरूपात असेल. आणि 5वा जो आहे टीम, ज्याला आपण टॅलेंट म्हणतोय, किंवा तशा प्रकारची तरुण एक पिढी, तर जो हे जर 5 खांब व्यवस्थित जर उभे करू शकलेत मूल्य साखळीच्या माध्यमातून, मग बदल होतोय. सह्याद्रीने तेच केलं. सह्याद्री फार्म्सनं व्यवसायाचा पहिला आणि जगानं घालून दिलेला नियम मोडत डोमेस्टिक मार्केटमध्ये न अडकता डायरेक्ट युरोप, रशिया या खंडामध्ये आणि आखाती देशामध्ये द्राक्ष एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. 4 कंटेनरपासून सुरू झालेला हा प्रवास आज 1200 कंटेनरच्या पण पुढे गेलाय. ग्लोबल मार्केटची गरज ओळखत सह्याद्री फार्म्सनं एक्सपोर्ट चेनमध्ये पाय रोवले आणि उत्तम प्रतीची फळं जगभरात पोचवायला सुरुवात केली. आता पाश्चात्य देशांशी व्यवहार करायचा म्हणजे त्यांच्या आधुनिक गरजांचा विचार करावाच लागणार. म्हणूनच थेट नासा आणि जगभरातले एक्सपर्ट नाशिकमध्ये आणून शेतकऱ्यांसोबत प्रयोग सुरू झाले. 1-2 नाही तर तब्बल 18 जातींच्या द्राक्षांची लागवड करत उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. चांगलं उत्पन्न पाहिजे तर चांगलं तंत्रज्ञान वापरलं गेलं पाहिजे. हे ओळखून सह्याद्री फार्म्सनं शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक लॅब्सची स्थापना केली. मी ज्यावेळेस सह्याद्रीच्या अभ्यास दौऱ्यात स्पेन, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेसाठी गेलो, तेव्हा तिथून आम्ही काय जे शिकून आलो, आपल्याला जे मार्केट आहे उपलब्ध, ते नुसतं भारतच नसून तर परदेशात खूप मोठी संधी आहे. परंतु त्यांना जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. त्यांना खायला जी द्राक्षे ज्या चवीची पाहिजे, ज्या क्वालिटीची पाहिजे ती मिळाली पाहिजे. त्या मग कशा टेक्नॉलॉजिकली आणता येतील आपल्याकडं, त्या आणल्या गेल्या सह्याद्रीने. आणि त्यातून आम्ही जी RA15 एक वाण लावला, त्यानंतर RA79 आता लावतोय. जी थॉम्सन आहे ती चांगल्या क्वालिटीची करण्याचा प्रयत्न करतोय. कंपनीने बसवलेल्या वेदर स्टेशनमधून आम्हाला एक माहिती मिळते की पाऊस किती दिवसाने येणार आहे, किती तासाने येणार आहे, किती वेळेने येणार आहे. त्यानुसार फवारणीचे वेळापत्रक असेल, इतर कामकाजाचे वेळापत्रक असेल ते केलं जातं. त्यानंतर दुसरा, लॅबच्या हिशोबाने आम्ही माती परीक्षण करतो. त्यानंतर पानदेट परीक्षण केलं जातं. त्या पानदेट परीक्षणातून काय केलं जातं तर झाडाला काय जे पुरेसं अन्नद्रव्य मिळतं का, नाही मिळत, जे पाहिजे तेच दिलं जातं. आणि यामध्ये जे काही माल तयार होतानाच आमची शाश्वती असते की या मालाचे तयार झाल्यानंतर, ह्या क्वालिटीचा तयार झाल्यानंतर इतके पैसे तयार होणार आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून शेतकरी आज स्टेबल झाला आहे असं म्हणता येईल. कुठलंही पीक हे नाशिवंत आहे, पण त्यावर योग्य प्रक्रिया केली तर त्याचं शेल्फ लाईफ आणि बाजार मूल्य वाढवता येऊ शकतं. योग्य वेळी हे जाणून घेत सह्याद्री फार्म्सनं फूड प्रोसेसिंग करून मल्टिपल प्रोडक्टची रेंज डेव्हलप केली. प्रोडक्टच्या ट्रेसिबिलिटीसाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डेव्हलप करत शेतकरी आणि गिरायकामध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण केलं. क्रांती घडवायची असेल तर शेतकरी सक्षम झाला पाहिजे. ग्लोबल मार्केटमध्ये भक्कमपणे उभं राहताना मुळं मजबूत राहावी ह्या विचाराने शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या सगळ्या मूलभूत गरजा इथं पुरवल्या जातात.
सिस्टीममधले लूपहोल सुधारत काम करताना सह्याद्री फार्म्सने स्वतःची यशस्वी अशी एक इकोसिस्टीम डेव्हलप केली, जी आज भारतातल्या इतर शेती संस्था आणि शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. कुठलीही क्रांती ही एकट्यानं आणली जाऊ शकत नाही. म्हणून सह्याद्री फार्म्सनं स्वतः मोठं होत असताना इतर फार्मर प्रोड्युसर संस्थांना हाताशी धरून त्यांना सक्षम करण्याचं काम सुरू केलं. अण्णांचं मार्गदर्शन वेळोवेळी होतच होतं. आम्हाला एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस आम्ही सह्याद्रीची उपकंपनी म्हणून सह्याद्री सावरगाव झोन ही कंपनी आम्ही स्थापन केली. ही कंपनी 465 सभासदांची 1300 एकर द्राक्ष क्षेत्र, त्याच्यासाठी जी यंत्रणा उभी करायची ती त्या शेतकऱ्यांसाठी आम्ही उभी करण्याचा आमचा आता ध्यास आहे. जसं विलास सरांनी टेक्निकल सगळं एज्युकेशन घेऊन मार्केटिंग अँगलला एक ट्रान्सफॉर्मेशन घडवलं आहे, तसंच आपण देखील आपल्या एज्युकेशनचा वापर करून आपल्या फार्ममध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन घडवलं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण द्राक्ष कसे निर्माण होतील आपल्या शेतीतनं याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा सह्याद्री फार्मसोबत आम्ही संलग्न झालो आणि द्राक्ष एक्सपोर्ट करायला लागलो, इथे येऊन ते लक्षात आलं की मार्केटिंग अँगल सेफ आता आपल्याला खालच्या लेवलला काम करणं गरजेचं आहे आणि तिथे आपल्या प्रोडक्टची गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे. स्वतःच्या आयुष्यातला गुंता सोडवताना एक नवा दृष्टिकोन मिळाला आणि त्यानं आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामधला गुंता सोडवला. एकामध्ये निर्माण झालेली ऊर्जा आज कानाकानाने सगळ्यांमध्ये पेरली जाते आणि हीच ऊर्जा आमच्या शाश्वत शेतीमागचं बळ आहे.